ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावरती आहेत। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता म्हणून उद्धव ठाकरे आता धाराशिवमध्ये पोहोचले। पूर आल्यानंतर जवळजवळ 3 दिवसांनी ठाकरे यांचा हा दौरा आयोजित करण्यात आलाय। ज्या भागांमध्ये पाऊस झाला, ज्या ठिकाणी पिकांचं जास्त नुकसान झालंय, या संपूर्ण भागामध्ये उद्धव ठाकरे हा दौरा करतायत। त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे अनेक नेते, खासदार संजय राऊत देखील उपस्थित आहेत। या दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी केली। आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे आता माझ्यासोबत आहे। पूजा, उद्धव ठाकरेंचा हा दौरा आहे। जवळजवळ 3 दिवसांनंतर उद्धव ठाकरे हे धाराशिवमध्ये पोहोचलेत, त्या ठिकाणी पाहणी करतायत। अधिक काय माहिती? उद्धव ठाकरे आज मराठवाड्यामध्ये आणि धाराशिवमध्ये पाहणी करतायत की अतिवृष्टीमुळे जिथे नुकसान झालेलं आहे तिथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे पाहणी करतायत आणि शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधतायत। तर काही वेडेवाकडं पाऊल उचलू नका, खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलेला आहे। तर उद्धव ठाकरेंनी यावेळी सरकारवर टीका देखील केली आहे की लवकरात लवकर मदत द्या, फक्त आश्वासनं देऊ नका, तर शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवा। त्यांचा जो दिवाळी दसरा आहे तो सण त्यांचा चांगला जाऊ दे असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। प्रशांत, धन्यवाद पूजा, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। उद्धव ठाकरे यांचा हा दौरा, ज्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्याकरता म्हणून उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये पोहोचलेत, त्या ठिकाणचा पूर आता ओसरलाय, मात्र शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत संपर्कामध्ये आहेत। शुभम, उद्धव ठाकरेंचा हा दौरा आहे, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतायत, ज्या ठिकाणी शेतीचं फार मोठं नुकसान झालंय। नक्कीच आपण बघू शकतो प्रशांत, या ठिकाणी उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत। या ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सोयाबीन पीक जी आहे ती सध्या या जमिनीवर होती आणि पूर्ण शेत जे आहे ते या ठिकाणावरनं वाहून गेलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आता आहेत उद्धव ठाकरे त्याच्या बाजूला नदी देखील आहे, त्यामुळे शेत इकडनं वाहून गेल्याचं दृश्य जे आहे ते या ठिकाणी झालं होतं आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कालच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा दौरा झालेला आहे आणि आज उद्धव ठाकरे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सध्या कळंब तालुक्यामध्ये इटनूर या गावामध्ये ते सध्या आलेले आहेत आणि अर्थातच बघू शकतो त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आहेत, नार्वेकर देखील आहेत, अंबादास दानवे देखील आहेत। अर्थातच नेमकं आता जी दृश्य आपण पाहतो आहोत त्या ठिकाणी शेतकरी अगदी तावातावाने उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करतायत, नेमकं काय घडतंय? अर्थातच त्यांचं असं म्हणणं आहे की ते आलेले आहेत शेती बघण्यासाठी, नुकसान बघण्यासाठी, तुम्ही त्यांना जागा करून द्या, तुम्ही त्यांना बघू द्या, कारण की या ठिकाणी उद्धव ठाकरे येणार म्हणून प्रचंड गर्दी जी आहे ती सकाळपासूनच या ठिकाणी कळंब तालुक्यामध्ये झालेली आहे। अर्थातच मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। सरकारच्या वतीने या ठिकाणी जेव्हा प्रतिनिधी आले होते त्यावेळेस मात्र एवढी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली नव्हती, पण उद्धव ठाकरे आलेले आहेत, कुठेतरी ते विरोधी बाकांवर बसणार आहेत आणि त्यामुळे विरोधकांपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला पाहिजे यासाठीच शेतकरी प्रयत्न करताना दिसून येत आहेत आणि अर्थातच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या देखील सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अर्थातच आता ऊन जरी पडलं असलं तरी मात्र परिस्थिती ही पूर्वपदावर नाही आलेली आहे। शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफीची एकीकडे वाट होती, पण आता हे नुकसान झालेलं आहे तर ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसान भरपाई द्या, त्वरित पंचनामे करा, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत। शुभम, एक आव्हान जे आता उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण शेतकऱ्यांना केलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना लक्षात घेण्यासारखं आहे। जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, शेतीचं जे नुकसान झालंय हे प्रचंड नुकसान जे आहे ते दुःखद आहे। खरं तर अशा पद्धतीनं शेती ज्या वेळेला अगदी हातामध्ये येते, आता अगदी काही 15-20 दिवसात, महिन्याभरातच शेतीची कापणी झाली असते आणि पीक सगळं हातामध्ये आलं असतं आणि अशा अवस्थेमध्ये हे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे। संपूर्ण वर्षभर याच्या पाठीमागे शेतकरी मेहनत घेत असतो आणि त्यातून अशा पद्धतीचं आर्थिक नुकसान ज्यावेळेला होतं त्यावेळेला आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडून जातं आणि आज आपण जे पाहतो पावसामुळं, हा खरं तर नैसर्गिक सगळा भाग आहे, पण तरीसुद्धा हे जे नुकसान आहे ते शेतकऱ्याला हलवून टाकणारं नुकसान आहे। अर्थातच अशाच पद्धतीत परिस्थिती आहे, कारण की काही दिवसांवरच दिवाळी आहे आणि दिवाळीच्या आधी शेतकरी जे आहेत संपूर्ण आपलं जे धान्य उगवलेलं असतं ते विकत असतात आणि आपली दिवाळी मात्र गोड करत असतात। पण यंदाच्या वर्षी मराठवाड्यामध्ये तसं काहीच दृश्य नाही आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, हातात तोंडाशी आलेला त्यांचा घास जो आहे तो गेल्यासारखी या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस जो आहे तो झालेला आहे, अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे।
प्रचंड पाणी जे आहे अजून देखील अनेक गावांमध्ये जे आहे पाणी हे घरांच्या वर आहे. कुठेतरी परिस्थिती ही बदलत नाहीये. 8 दिवसांपेक्षा जास्तचा वेळ झालेला आहे या सगळ्या गोष्टींसाठी. आणि कुठेतरी नेमकं सरकारने जे आता नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे ती खरंच पोचत आहे का, मिळणार आहे का, आणि नेमकी परिस्थिती काय आहे याचाच आढावा घेण्यासाठी आज उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्या समवेत अंबादास दानवे देखील आहेत, ते देखील या ठिकाणी पाहणी करताना दिसून येत आहेत. खासदार संजय राऊत देखील आहेत. अर्थातच नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची भूमिका काय आहे, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. आणि नेमकी परिस्थिती शुभम, काय आहे, अशी याचा आढावा नैसर्गिक घेण्यासाठी आपत्ती ज्या वेळेला येते त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आघात होत असतो तो मनावरती, मनोधैर्य खचतं, आत्मविश्वास तुटून जातो आणि अशा काळामध्ये शेतकरी वर्ग हा आत्महत्यासारखा पर्यायांचा विचार करायला लागतात. कारण समोर काहीच दिसत नसतं, अंधार असतो, मदत मिळत नसते, सरकारकडून मदतीची अपेक्षा असते. मात्र सरकारी कारभार हा त्या पद्धतीनं चाललेला असतो, ती मदत मिळेपर्यंत उशीर होतो आणि त्यापर्यंत सस्टेन करणं हे खूप मोठी कठीण गोष्ट होऊन बसते शेतकऱ्यांनी. त्यामुळे या काळामध्ये शेतकऱ्यांना जसं आर्थिक मदतीची गरज आहे तशाच पद्धतीनं त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यांना कुठेही एकटेपण वाटलं नाही पाहिजे, त्यांना कुठेही ही भावना मनामध्ये आली नाही पाहिजे की आपल्याकडे कोणी बघत नाही आहे, आपल्याला कोणाची मदत होत नाही आहे, आपण कुठूनही आता कोणताही पर्याय आपल्यासोबत शिल्लक नाही आहे, आपलं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं आहे, संसार रस्त्यावरती आला आहे, अर्धा संसार वाहून गेला आहे, घरं वाहून गेली आहेत, कपडे लत्ते वाहून गेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग जो आहे तो पूर्णपणे खचून जाण्याची शक्यता असते. आणि त्यावेळेला ही जबाबदारी आहे समाज म्हणून आपलीसुद्धा आणि सरकार म्हणून सरकारची सुद्धा की त्यांनी आर्थिक मदतीबरोबरच शेतकऱ्यांना ही मदत दिली पाहिजे आणि त्यांचं मनोधैर्य देखील वाढवलं पाहिजे. अर्थातच कुठेतरी त्यांचं मनधैर्य जे आहे ते देखील वाढवलं पाहिजे. कारण की पुन्हा एकदा नुकसान तर झालेलं आहे, पण पुन्हा एकदा हेच शेत आहे ते पुन्हा नव्याने उभं करण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर येत आहे. ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे ते सर्व पीक या ठिकाणावरनं काढावे त्यांना लागणार आहेत. खराब झालेले आहेत, कीड लागलेली आहे, अर्ध्यापेक्षा जास्त शेत हे वाहून गेलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ही जमीन पुन्हा एक नवीन पेरणीसाठी जी आहे ती उभी करायची आहे. त्यासाठी कुठेतरी मनधैर्य, मानसिक परिस्थिती जी आहे ती देखील शेतकऱ्यांची खराब झालेली आहे. आणि की मराठवाडा हा असा भाग मानला जातो की जिथे पाऊस किंवा पाणी ही फार मोठ्या प्रमाणात येत नाही. आणि त्याच्यात उलट दृश्य जे आहे ते सध्या या ठिकाणी झालेलं आहे. यंदाच्या वर्षी की अतिवृष्टी ढगफुटीचं दृश्य जे आहे ते या ठिकाणी पाऊस झाला होता आणि त्यामुळे पूर परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यामध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे प्रचंड नुकसान झालं होतं. आणि याच नुकसानाची पाहणी करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांच्या बांधांवर थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे सर्व या ठिकाणी दिसून येत आहेत आपल्याला. नक्कीच धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी धन्यवाद. आपण या संपूर्ण घटनेवरती लक्ष केंद्रित करून राहा. आपल्या पुढच्या बातमीपत्रांमध्ये वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडनं घेत राहता येतील. पुढल्या बातमीकडे. या मदत पाकिटावरती कुणाचे फोटो लावलेत, शिवसेनेनं समोर आणला ठाकरेंचा दुटप्पीपणा. कोकणामध्ये पूरग्रस्तांना मदत वाटताना उद्धव ठाकरे यांचे फोटो देखील त्याच्यावरती त्या पाकिटांवरती लावण्यात आले होते. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा, चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आत्ता माझ्यासोबत आहेत. शीतलजी, आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीनं ही मदत दिली जाते शेतकऱ्यांना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला या मदतीच्या पाकिटांवरती जे पार्सल्स आहेत त्याच्यावरती उद्धव ठाकरेंचे फोटो दिसत आहेत. आपण कशा पद्धतीनं पाहताय या सगळ्याकडे? मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती, पूर परिस्थिती निर्माण झाली आणि तेथील शेतकऱ्यांची किंवा नागरिकांची जी परिस्थिती ती खरोखर भयावह आहे, दुःखदायक आहे आणि त्याच्यातून मार्ग हा काढला पाहिजे. परंतु अशा वेळेला उबाठाचे सर्व नेते ज्या पद्धतीने राजकारण करतायत खरोखर ते दुर्दैवाचं आहे. कदाचित उबाठा गटाला थोडा विस्मरणाचा परिणाम झाला असेल, त्यांना बहुतेक विस्मरण झालं असेल. कारण त्यांचं नेहमी कसं आहे ना की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही जी म्हण आहे ना ही म्हण त्यांना चपखल लागते. म्हणून त्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांचेच जुने फोटो आहेत ते त्यांना दाखवले की तुम्ही कशा पद्धतीने काम करत होतात. आज ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांवर बोलले जाते, आमचं म्हणणं आहे की त्यांना गरज पोचणं गरजेचं, त्यावेळेला गरजेचं आहे. त्यामध्ये काय आहे, त्याच्यावर काय असण्यापेक्षा त्याच्यामध्ये कुठल्या वस्तू आहेत आणि त्या गरजेच्या वस्तू जेव्हा त्या व्यक्तीला मिळतात तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा जे भाव असतात हे जास्त महत्वाचं आहे. परंतु हे न करता स्वतः काही मदत करायची नाही, दुसऱ्यांनी केले तर त्याच्यात खुचपटा काढायचा हा नेहमी उभाटाचा विषय असतो. आणि त्यांनी आधी काय केलं होतं, स्वतःला जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतात त्या तुमच्याकडे 4 बोटं आहेत हे विसरू नका. आणि हे कदाचित ते विसरले होते म्हणून त्यांना आज ही आठवण करून. शीतलजी, याच्यामधून एक मानसिकता समोर येते
की ज्या पद्धतीनं अशा पद्धतीची नैसर्गिक आपत्ती ज्या वेळेला येते त्यावेळेला राजकारण करण्याची संधी मात्र सोडायची नाही, असं काही होतंय? अगदी अगदी खरं तर ते दुर्दैव आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाहीये. परंतु आता ज्या पद्धतीने बोललं जातं आज तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे आम्ही मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु कुठलीही जर अशी नैसर्गिक घटना घडली किंवा कुठलीही दुर्दैवी घटना घडली, मग ती अगदी इशाळवाडीची असू दे, पहलगामची असू दे, महाडचा पूर असू दे, धावत जाणारी व्यक्ती हे एकनाथ शिंदे साहेब आहेत. हे काय आपल्याला कुठला अवॉर्ड मिळावं म्हणून केलेलं नाहीये, पण ही त्यांची लोकांचं दुःख वाटून घेण्याची, त्यांना मदत करण्याची एक भूमिका नेहमी शिंदे साहेबांची असते. आज इशाळवाडीमध्ये 8 तास तो माणूस मुख्यमंत्री असताना भर पावसात चढून गेला. तिथे उद्धव ठाकरे खालती येऊन पायाला चिखल लागू नये म्हणून इशाळवाडीच्या पायरीशी सुद्धा ते उतरले नाहीत. त्याच्यामुळे हे राजकारण करण्याचा विषय नाही, पण जर तुम्ही जर एखादी आमच्यावर आरोप केला तर आरोपाचं सुद्धा उत्तर तेवढंच थेट मिळेल. ही आरोप करण्याची वेळ नाहीये ही आम्हाला कल्पना आहे, पण तरी सुद्धा जर समोरचा माणूस जर अशा पद्धतीने घाणेरडे आरोप करत असतील तर त्याला उत्तर द्यायला शिवसेना सक्षम आहे. जी, धन्यवाद शीतलजी, आपण आमच्याशी बोललात त्यासाठी.